राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शेवगाव येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांवरती लादण्यात आलेल्या सक्तीच्या वेळ मर्यादा, भेदभाव आणि आर्थिक शोषणाविरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। मंडईमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत भाजी विक्री करण्याची सक्ती केली जाते, त्यानंतर शेतकऱ्यांना जबरदस्तीनं उठवलं जातं असा आरोप संघटनेनं केला आहे। तालुक्यातील तसेच स्थानिक शेतकरी स्वतः पिकवलेला ताजा भाजीपाला विक्रीसाठी मंडईमध्ये आणतात। नगर परिषदेचे अधिकृत शुल्क भरून पावती देखील घेतात आणि असे असताना त्यांना मर्यादित वेळ देखील दिली जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय। ग्रामीण भागामधनं पहाटेपासूनच प्रवास करून येणाऱ्या शेतकऱ्यांना काही तासातच विक्री संपवण्याची वेळ येते, त्यामुळे उरलेला भाजीपाला व्यापाऱ्यांना कमी दरामध्ये विकावा लागतो किंवा खराब होण्याची शक्यता निर्माण होते। तसेच मंडईमध्ये व्यापाऱ्यांना समोरील प्रमुख जागा देऊन शेतकऱ्यांना मागील बाजूस बसवलं जातं असा आरोप देखील करण्यात आला। ग्राहकांची वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी बसवल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री कमी होते असं संघटनेनं म्हटलंय। महाराष्ट्रामधील इतर बाजारपेठांमध्ये अशी वेळ मर्यादा नसताना शेवगाव नगर परिषदेकडून हा नियम कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार लागू करण्यात आला आहे याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसेच शेतकऱ्यांना दिवसभर भाजी विक्रीसाठी सन्मानपूर्वक जागा देणं, व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणं आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक आणि मानसिक छळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। 7 दिवसामध्ये लेखी उत्तर न दिल्यास 16 मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक मोफत भाजीपाला वाटप करून निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे आणि त्यानंतर निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रीतम गर्जे, काँग्रेसचे समद काझी राजू घनवट यांच्यासह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। शेवगाव शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी बसू दिलं जात नाही। भाजी मंडईमध्ये 11 वाजल्यानंतर या नगर परिषदेचे कर्मचारी येऊन त्या ठिकाणी त्यांना उठून देत आहेत। तर ही दादागिरी या ठिकाणी चालणार नाही। तर आम्ही आज जे शेतकरी पावती भरतात, जे आज व्यापारी बसतात, त्यांना व्यापाऱ्यांना दिवसभर बसून दिलं जातं, परंतु ठरवून या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय केला जात आहे। तर हा अन्याय आता सहन केला जाणार नाही। आम्हाला जर येत्या 8 दिवसात न्याय मिळाला नाही तर आम्ही तहसील कार्यालयामध्ये इथं आंदोलन करू, त्यांना मोफत भाजीपाला वाटू। त्याच्यानंतरही जर निर्णय नाही झाला तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या दारात जाऊ, परंतु शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही। आम्ही समजा 8 वाजता आलो आणि जर आम्हाला तिसरं पावती घेत असेल तर आमचा माल जर 11 वाजता न काढला तर आम्हाला बाहेर का लागतं बुवा? मग आता नेऊन आम्ही कुठं घालायचा माल? माझ्या कुठं घालायचा? मग आता समजा आता यो माल आहे, तुम्हाला 11 वाजता उठून दिलं, आता याचं काय करणार? 3 रुपये 4 रुपये जुडी काय करता? ठेवायचं कुठे? आणि आमचं एवढं त्याला कष्ट 26 रुपये किलो बी आणि पुन्हा धुवायची, बांधायची, आणायची, 30 रुपयाची भाडं पुन्हा म्हणजे 2 तर पुढं हो बाहेर। आता हो बाहेर म्हणजे आम्ही जामा जावं लागलं, आमच्या ओळखी नाही, पालखी नाही, काय नाही, आम्ही कोणाला ते बोलावं बरं?
त्याच्यामुळे आम्ही आता आमचे जुड्या बाय याला घातले. काय करता मग आता घरी येऊन काय करायचं, गुरं खायणार आणि ते बी चुकत नाही, पाणी चुकत नाही, उन्हाळा दिवस पडलाय, पाणी नाही आणि इकडं काम पूर्ण झालं मी काय करता, त्याला मी लागले साहेब. त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. हां, सकाळी काही आलो सकाळी आलो होतो तर 7:30-8 बरं. मग आता काय कमून चाललेले? आता बसूनच येत नाही आता टायमिंग झाला म्हणून. बरं, मग आता हे माल कुठं विकणार तुम्ही? आता माल काय झाला उद्यालाच गेला. किती धंदा झाला? धंदा काय झाला आता सगळे मुळे इकले 20 रुपयाचे, आखी गोणी तशीच आहे. काकडी होती, काकडी इकली 30 रुपयाची, पावती किती दिली? पावती 30 रुपये दिली. म्हणजे काहीच झालं नाही धंदा. काहीच झालं नाही. ओके, चल दत्तू. बाबा कुठून आलेले तुम्ही? मी आई चालायची समजा माळीवाडा. शेतकरी आहे ना? बरं, सकाळी किती वाजता आलेली? सकाळी आलो 7:30 7:45 समजा. 6:45ला. मग 7ला एका जरा. आणि 11 वाजता उठून देते का? हा, पावती भरलेली आहे का? पावती 30 रुपये घेते रोज. हां. आणि प्रत्येक कोण घेते आता हे सगळे द्यायचे असेच माल बांधून घेऊन गेले. आणि आता 11 वाजता उठून देणं योग्य आहे का? हां, 11 वाजता जर इथं आले विकायला तर मग तुम्हाला उठून देणं योग्य आहे का इथून? काय आता एक माणूस आलता कोणत्या बिल घेऊन हां. तसाच गेला माघारी, म्हणजे बसायचंच नाही. त्याला उठून दिलं. उठून दिलं म्हणजे गेला चिरून त्याला काही इलाज नाही का. आता- मला बाहेर कुठंतरी बसू म्हणला कुठंच नाही बसायचं. बरं, कुठंच नाही बसायचं इथून हां, गेलं. आणि मग गेला तो बिचारा काय घरी. धंदा झालता का त्याचा? नाही हो, ते आत्ताच आला होता. असं का? स्वस्त माग मग यावेळेपर्यंत यांना द्यायची बारी येते, कसं बी द्यायची त्याची परिणत नाही आता. बरीचसे शेतकरी आता बंदच राहायला लागले. मस्त वाटतं काहीतरी करावं, आपण काय करावं, ते शेतकऱ्याचा विचार नाही बरेच. बरं. या समाल उरलेला उद्या त्याला शेळा झाला म्हणजे पुन्हा पंचायत जमिनी. मग आता 2 तासात बसून काही झालं का त्याला? काय 200 रुपये 2 रुपयाला जुडी मागायची कोथमिरीची आणि मग 200 रुपये शेकडा म्हणून 5ला तरी घ्यायला पाहिजे ना. बरं, आता कोणी उठून दिलं तुम्हाला? लोक होते म्हणजे कोणते एक काळ्याची बाई एक माणूस होता. काय म्हणले काय पण ते म्हणजे अगं उठा म्हणले, मग काय आपण काही नाही बोललो त्यांना. किती वाजेपर्यंत बसून देते? 11 वाजेपर्यंत म्हणजे आणि पावती किती घेतली? तिकडं काय आम्हाला मग आता चालतो पावती ते तिथं ते म्हातारा होतं, ते म्हाताऱ्यापाशी बसलो. ते म्हणजे बसा मामा मायापाशी. मी नवीनच आला आज, मला वेळ लागा. मग बसलो त्या म्हाताऱ्यापाशी. ती एक तर म्हणजे मी गाड्याची पण घेतलीत म्हणजे 2 लाख का काय डिपॉझिट भरले म्हणजे 2,000 रुपये का 2,500 महिना म्हणजे. मी म्हणलं काय मग तिथे बसले तिचे पैसे केलं पलीकडे मग शेवटच्या गाड्यापाशी. कुठून आले तुम्ही? दुसरा नाव काय? नाव कराळे, दत्तू कराळे. काय वार काय झालं मावशी? 30 रुपये घेते तर मला कुठं नाही आवडली. किती वाजेपर्यंत बसून देते? 11 आणि काय म्हणते? लगेच उठा, आणि मला कोण घरी घेऊन जा. आणि कोण म्हणतं असं? सगळे म्हणतात की झाले व्यापारी का कर्मचारी? तू ही बी. आणि तुम्ही किती वाजता आले होते? आम्ही 6ला आलेलो येतो, पण इथं गिरेक नाही राहत. आणि मग हे मला आणलेलं काय करावं. संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.